की तुम्ही यूथ जनरेशनला काय सांगू इच्छिता त्यांच्या त्वचेची काळजी घेण्यासाठी म्हणा, किंवा जसे कॉमन प्रश्न असतात मुलांचे मुलींचे आजकाल, पिंपल्स येणं, ॲक्ने स्टार, आणि त्याच्यावर ते कुठलेही घरगुती उपाय करतात म्हणा, किंवा काही त्यांचं सुरू असतं, तर ती योग्य पद्धतीने कसं हँडल करावं आणि हे वाढण्याचं कारण काय आहे? यूथ मध्ये म्हटलं तर मेन त्यांना प्रॉब्लेम कुठून स्टार्ट होतो की ऑइली स्किन. सगळ्यांना ना ग्लास स्किन बद्दल अट्रॅक्शन झालेलं आहे की नेमकं हे ग्लास स्किन काय आहे. तसं पाहिलं तर ग्लास स्किन ट्रीटमेंट ही आपल्यासाठी नाहीच आहे. तर हेअर ट्रान्सप्लांट आणि PRP थेरपी, तर ह्यातला डिफरन्स काय आहे? PRP प्लेटलेट रिच प्लाझ्मा ही एक नैसर्गिक पद्धती आहे. कॉस्मेटॉलॉजी ही खर्चिक आहे असं सगळ्यांच्या डोक्यात बसलेलं आहे, आणि थोड्या अर्थी ते खरं पण आहे. कॉस्टली ट्रीटमेंट नाहीये, तुम्ही कॉस्टली करताय. एस्थेटिक गायनोकॉलॉजी काय आहे आणि इंडियामध्ये त्याचा अवेअरनेस आहे का भारतीय महिलांमध्ये? एस्थेटिक गायनोकॉलॉजी ही एक इंटिमेट एरिया संबंधित अपीअरन्स, फंक्शन आणि कॉन्फिडन्स बिल्ड करण्यासाठी आहे. आजच्या पॉडशॉट शो मध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे. असं म्हणतात निरोगी त्वचा ही आरशातील प्रतिबिंब नाही तर ती आरोग्याची देणगी आहे, आणि अशा या आपल्या आरोग्याच्या देणगीचं रक्षण करण्यासाठी आज आपण बोलवले आहेत क्लिनिकल कॉस्मेटॉलॉजिस्ट म्हणून प्रसिद्ध असलेल्या डॉक्टर दीपाली अरुण भिसे यांना. नमस्कार मॅडम. नमस्ते. डॉक्टर दीपाली या सीताई हॉस्पिटलच्या को फाउंडर आहेत. त्यांच्या 2 ब्रांचेस देखील आहेत, एक विमाननगर पुणे इथे आणि दुसरी बोदेगाव अहिल्यानगर येथे. डॉक्टर दीपाली या क्लिनिकल कॉस्मेटॉलॉजिस्ट आणि ट्रायकॉलॉजिस्ट आहेत. मॅम, तुमचं परत एकदा स्वागत करते. थँक्यू. ऍक्च्युली मॅम या 2012 पासून मेडिकल क्षेत्रात कार्यरत आहेत, पण कोरोनापासून त्यांनी स्वतःची ओळख ही क्लिनिकल कॉस्मेटॉलॉजिस्ट म्हणून आणि ट्रायकॉलॉजिस्ट म्हणून केलेली आहे. त्यामुळे आज सगळेजण त्यांना त्याच यांनी ओळखतात. दीपाली मॅम, जसं की मी आताच मेन्शन केलं की तुमच्या 2 ब्रांचेस आहे, एक पुण्यात विमाननगर येथे आणि दुसरी अहिल्यानगर. तर खरंच डिफिकल्ट आहे, म्हणजे बिईंग डॉक्टर तुम्हाला इथून तिथे प्रवास करणं, आणि तुम्ही कसं मॅनेज करता एवढं सगळं? आम्हाला ऐकायला आवडेल. आणि एवढा प्रवास, एवढं सगळं करून जो तजेला तुमच्या चेहऱ्यावर आम्हाला पाहायला मिळतोय, तो असं वाटत नाहीये की तुम्ही सगळं हे करत आहात, म्हणजे एवढ्या आनंदाने तुम्ही सगळी जबाबदारी पेलत आहात. काय सांगू इच्छिता आम्हाला? या दोन्ही ब्रांच मॅनेज करणं थोडंसं जडच जातं, पण माझे मिस्टर डॉक्टर अरुण भिसे हे नेहमी मला सपोर्ट करतात, आणि ते स्वतःही त्या बोदेगाव मधील ब्रांच मध्ये असतात. आणि यासोबत आमच्या ह्या दोन्ही हॉस्पिटलला टीम आहे, जसे की स्पेशली कॉस्मेटिक गायनेकोलॉजिस्ट, मॅक्झिलोफेशियल सर्जन अशी टीम आहे, डॉक्टरांची टीम आहे आमच्याकडे. आणि तज्ञ डॉक्टर्स, असिस्टंट डॉक्टर ते सुद्धा स्पेशलाइज आहेत, आणि थेरपिस्ट स्टाफ हा पण वेल क्वालिफाईड आहे. त्याच्यामुळे ते मॅनेज होणं इझी आहे. आणि त्या ब्रांचला डॉक्टर असतात, डॉक्टर अरुण भिसे, आणि या ब्रांचला मी असते. आणि काही दिवस मी इकडे असते, 4 दिवस मी इथे असते पुण्याच्या ब्रांचमध्ये, शुक्रवार ते सोमवार, आणि राहिलेले 3 दिवस मी बोदेगावच्या ब्रांचमध्ये असते. डॉक्टर म्हणतात अशीच धावपळ असते, आणि तुमची जरा जास्तच आहे असं लक्षात येतं इकडून तिकडे जाणं म्हणजे. आणि त्या टीम सज्ज असल्यामुळे तुम्ही सगळे दोन्ही ब्रांचमध्ये सज्ज आहात, हे आलंय लक्षात आमच्या. तसं आता आजकाल मॅडम आपण बघतो की ओव्हरऑल म्हणजे पहिलेपेक्षा आजकालच्या जनरेशनमध्ये खूप सगळे कॉन्शियस झालेले आहेत की स्किन बद्दल, केसांबद्दल. म्हणजे तरुण पिढी पासून आपण सुरुवात करूया, तर तरुण पिढीपासून अगदी 75 इयर्स पर्यंतच्या पण स्त्रीला वाटतं की माझी त्वचा सुंदरच असली पाहिजे, माझे केस पूर्णच असले पाहिजे. आणि पहिले अशा फॅसिलिटी अवेलेबल नव्हत्या. आजकाल तंत्रज्ञान वाढलंय, टेक्निकली सगळे हे झालेत, आणि त्यामुळे सगळं आपण करतोय. तर मला असं विचारायचं होतं की तुम्ही यूथ जनरेशनला काय सांगू इच्छिता त्यांच्या त्वचेची काळजी घेण्यासाठी म्हणा, किंवा जसे कॉमन प्रश्न असतात मुलांचे मुलींचे आजकाल, पिंपल्स येणं, ॲक्ने स्टार, आणि त्याच्यावर ते कुठलेही घरगुती उपाय करतात म्हणा, किंवा काही त्यांचं सुरू असतं, तर ती योग्य पद्धतीने कसं हँडल करावं आणि हे वाढण्याचं कारण काय आहे तुम्हाला असं वाटतं? यूथ मध्ये म्हटलं तर मेन त्यांना प्रॉब्लेम कुठून स्टार्ट होतो की ऑइली स्किन. बरोबर, ऑइली स्किन, ॲक्ने, पिंपल्स हे त्यांना बोदरिंग करत राहते, आणि त्यांना म्हणजे सेल्फ कॉन्फिडन्स पण कमी होतो यामुळे. आणि जेव्हा आपण घरगुती उपाय करायला लागतो त्याला, तर त्याचे इन्फेक्शन जास्त होऊन ती स्किन खराब होत राहते. जसं की ॲक्ने असेल, त्याचे ॲक्ने मार्क्स पडतायत. ऑइली स्किन आहे, त्यामध्ये तुम्ही काही नवीन जे आलेले आहे मार्केटमध्ये ते ट्राय करताय. तर हे न करता तुम्ही योग्य ते डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार स्किन केअर रुटीन यूज केलं पाहिजे. कारण स्किन तशी नाजूक असते, त्यामुळे सेल्फ एक्सपेरिमेंट पेक्षा योग्य मार्गदर्शनच नेहमी असावं. आणि आजकालचं कसं थोडासा डाएट पण व्यवस्थित फॉलो करणं गरजेचं आहे.
आणि बऱ्याच युथ मध्ये हार्मोनल इम्बॅलन्स ही कंप्लेंट सध्या पाहायला मिळते आणि त्यामुळे स्किनवर आणि हेअर्सवर लगेच इफेक्ट जाणवतो. तर त्यासाठी तुम्ही वेळेवर झोप वगैरे हे तरी ट्राय करायला पाहिजे. योग्य रुटीन असायला हवं, योग्य डाएट असायला हवा, जेणेकरून तो सगळा स्किनवरती बॅलन्स करता येईल. लाईफस्टाईल तशी पाहिजे. लाईफस्टाईल चेंजेस खूप महत्वाचे आहेत ओव्हरऑल. आणि आता आपण युथ पासूनच सुरुवात केली आहे म्हणून ट्रेंडिंग क्वेश्चन विचारते तुम्हाला मी. सगळ्यांना ना ग्लास स्किन बद्दल अट्रॅक्शन झालेलं आहे की नेमकं हे ग्लास स्किन काय आहे. तुमच्या हॉस्पिटलमध्ये पण येतात का ग्लास स्किन साठी पेशंट? त्यांचं काय असतं की असं हवंय तसं हवंय, काय आहे नेमकं काय म्हणणं असतं त्यांचं? तसं पाहिलं तर ग्लास स्किन ट्रीटमेंट ही आपल्यासाठी नाहीच आहे, म्हणजे भारतीय स्किन साठी नाहीच आहे, बरोबर. ती स्पेशली कोरियन स्किन साठी डिझाईन केलेली आहे. आणि कोरियन स्किन म्हणजे त्या तिकडचं वातावरण वेगळं, कोल्ड ड्राय या प्रकारचं वातावरण आहे, त्यामुळे ती ग्लास स्किन होऊ शकते. पण भारतीय म्हटलं तर आपलं उष्णकटिबंध वातावरण आहे, बरोबर. त्यामध्ये ते प्रोडक्ट आपण यूज करून तशी ग्लास स्किन होऊ शकत नाही. त्याऐवजी तुम्ही हेल्दी स्किनवर फोकस करा. हेल्दी स्किनवर जर फोकस केलं तर तुमची मे बी ग्लास स्किन जरी नाही झाली पण त्या अँगलनुसार किंवा त्या साईडनुसार जाऊ शकते. ऍटलीस्ट लुकलुकीत स्किन आपण म्हणू शकतो आपल्या भाषेमध्ये, तशी तरी होऊ शकतं. ते जे मला पण आजच्या युथला सांगायला आवडेल की नसत्या ट्रेंडच्या मागे जाण्यापेक्षा आपल्या देशासाठी, आपल्या देशामध्ये किंवा आपल्या इकडचे कसे वातावरण आहे त्यानुसार आपण आपली स्किन मेंटेन करायला काही हरकत नाही. मॅम, जसं की आपण युथ बद्दलच बोलणं सुरू आहे आपलं, त्यांच्या भोवती फिरतंय. आजकालची सगळ्यात लेटेस्ट समस्या कुठली असेल तर ती म्हणजे स्क्रीनचा वापर, मोबाईल, टीव्ही आणि त्याचे वेगवेगळ्या सगळीकडेच त्याचे दुष्परिणाम पाहायला मिळतात. तर मला असं विचारायचंय की त्या स्क्रीनचा त्याचा इफेक्ट आपल्या स्किनवर पण होतो का, म्हणजे कुठे तो जाणवतो का? असा होतोच, कारण ब्लू लाईटमुळे आजकाल आपल्या स्किनवर खूप दुष्परिणाम दिसायला लागतात, जसं की पिगमेंटेशन म्हणू शकतो. तर त्यासाठी आपण त्या ब्लू लाईट प्रोटेक्शन सनस्क्रीन आपण यूज करू शकतो. ते पण तुम्ही डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार यूज करू शकतो, कारण सध्याच्या म्हणजे ब्ल्यू लाईट रेजमुळे जे एजिंग आहे ती लवकरच सुरू होते, बरोबर. तर त्यासाठी आपण प्रोटेक्टिव्ह म्हणून मग आपण स्किन केअर रुटीन तसा फॉलो केला पाहिजे किंवा अँटीऑक्सिडंट घेतले पाहिजे, सिरम वगैरे ऍप्लिकेशन साठी. तर ते हे सगळं योग्य मार्गदर्शनानेच ना, पण स्वतःच्या मनाने घेऊ नका, कारण ट्रेंडिंग तर भरपूर काही चाललंय. ट्रेंडिंग येणारे जाणारे हे चालूच राहणारे, पण स्किन आपली हेल्दी ठेवायला पाहिजे. तर त्यानुसार स्क्रीन टाइम तर वाढतोच आहे, तो काही कमी होऊ शकत नाही, कारण ड्युटी आवर्स ते सर्वच वाढत आहे. तर होईल तितका कमीत कमी करा आणि नाहीतर मग डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार तुम्ही स्किन केअर रुटीन फॉलो करा. मॅडमची ओळख करून देताना मी मगाशी एक सस्पेन्स ठेवला होता, तो म्हणजे असा की तुम्ही, मला माहिती तुम्ही PMU सर्टिफाईड आहेत कॅनडामधून, राईट? सो आता आपण त्याकडे वळूया की PMU म्हणजे परमनंट मेकअप, थ्रेड, मायक्रोब्लेडिंग आणि या छोट्या छोट्या ज्या बोटॉक्स, फिलर्स, हे सगळ्या टर्म्स आम्ही ऐकतो, पण ह्या नेमक्या कोणासाठी आहेत, कशासाठी आहेत आणि याचा कोणी कसा उपयोग करावा, हे काय आम्हाला सांगा बरं ह्याबद्दल. ऍक्च्युली बोटॉक्स फिलर्स वेगळी टर्म आहे आणि जे तुम्ही विचारताय की सेमी परमनंट मेकअप मध्ये, तर त्यामध्ये मायक्रोब्लेडिंग, आयब्रोज, लिप न्यूट्रलायझेशन म्हणजे डार्क लिप्स करेक्शन आपण म्हणू शकतो त्याला, किंवा आयलायनर, हे त्यामध्ये असते की ज्या म्हणजे जर तुम्ही म्हटलात तर डेली मेकअप करणं आजकाल पॉसिबल नाहीये. तर त्यासाठी तुम्ही ते सेमी परमनंट मेकअप मध्ये जाऊ शकता. सेमी परमनंट मेकअप मध्ये तुम्हाला जे पिगमेंट यूज करताय ते व्हेगन्स असतात, तर त्याच्यामुळे तुम्हाला असं त्याचा कुठला साईड इफेक्ट होत नाही. तोच माझा नंतरचा प्रश्न होता, कारण की कॉस्मेटॉलॉजी टर्म आली म्हटल्यावर कॉस्मेटिक्स आल्या आणि त्या किती शरीराला हानिकारक असू शकतात हे तुम्हालाही माहितीये. सो तो योग्य प्रकारे आणि हानिकारक नसलेल्या वापरणं हे पण खूप महत्वाचं आहे. सो तो म्हणजे काही हरकत नाही, ज्यांना खरंच रोजच्या, पण त्यासाठी तुम्ही योग्य त्या डॉक्टरांकडून किंवा योग्य सल्ल्यानेच करावे, कारण पिगमेंट कुठला यूज करतो ते पण महत्वाचं आहे. मग हे वारंवार केलं तर तुम्ही त्याचे साईड इफेक्ट पण होऊ शकतात, इन्फ्लामेशन वगैरे, रेडनेस. मग याला ड्युरेशन असतं का मॅम, म्हणजे एकदा केलं आणि झालं की याला काही त्याला जसं टचअप आपण म्हणतो तशा टाईपचं प्रोसिजर असते काही? साधारणतः आपण जर जे मायक्रोब्लेडिंग घेतलं उदाहरण, तर मायक्रोब्लेडिंगचे किमान तुम्ही दोन सेशन केलेच पाहिजे. जसं की तुम्हाला लॉंग टर्म पाहिजे असेल तर साधारणतः 2 ते 3 वर्षापर्यंत मायक्रोब्लेडिंग राहते. तर त्यामध्ये पण खूप सारे प्रकार आहे. मायक्रोब्लेडिंग म्हणजे नॅचरल हेअर स्ट्रोक आपण ब्लेडनी क्रिएट करतोय,
बरोबर. आणि त्याचबरोबर ओम्ब्रे ब्रोज, पावडर ब्रोज किंवा कॉम्बिनेशन, म्हणजे कॉम्बिनेशन मध्ये म्हटलं तर समोर आपण हेअर स्ट्रोक ऍड करून नंतर व्हॉल्यूम क्रिएट करतो आणि त्यानुसार शेप देतो. तर हे वेगवेगळे प्रकार आहेत आणि त्यांचे ड्युरेशन पण सर्वांचे वेगवेगळे आहे. साधारणतः जर PMU म्हटलं तर 1.5 वर्ष ते 3 वर्षापर्यंत राहतं जर तुम्ही टचअप व्यवस्थित घेत राहिलात तर. आणि त्यामध्ये जसं की कोणाला रोज रोज फाउंडेशन लावण्याची म्हणजे वेळ कमी असल्याने आपण मेकअप थोडासा नाही का, तर त्यासाठी आपल्याकडे बीबी ग्लो म्हणून पण आहे. तर त्यामध्ये मग एकदा केल्यावर तुम्हाला जस्ट तुम्ही आवरलत आणि गेलात असं हे होतं, कॉन्फिडन्स बिल्ड होतो तुमचा. आजकाल म्हणजे लुक्स मॅटर्स असं झालेलं आहे. त्यामुळे जर तुम्ही झोपेतून उठलं तरी तुम्ही छानच दिसणार. आणि तशी पाहिली तर सर्वांची स्किन जन्मापासूनच सुंदरच असते आणि त्याच्यावरच भर दिला पाहिजे की आपली स्किन मध्ये नेमकं काय बदल करायचा, तर तो आहे की हेल्दी स्किन कशी ठेवता येईल त्याच्यावर भर दिलेलं योग्य. खाणं पिणं व्यवस्थित असल्यावर म्हणजे जसं या बाहेरच्या गोष्टी तर आहेच, बाकीच्या गोष्टी तर लागतातच, पण आतून खाणं पिणं महत्वाचं असणं हे पण एक्सटर्नल आणि इंटरनल दोन्ही पण महत्वाचं आहे. बरोबर. जसं स्किन बद्दल आपण बोललो, मला असं वाटते जसं की स्किन जेवढी इम्पॉर्टंट आहे, आपण बोलतो की आजकाल केसांचं पण आपण केसांकडे वळूया. बिईंग अ ट्रायकोलॉजिस्ट मला तुमच्याकडनं बऱ्याचशा गोष्टी जाणून घ्यायच्या आहेत की केस गळणं, केसांमध्ये ड्रायनेस, डॅन्ड्रफ या समस्या पण आजकाल खूप वाढल्यात आणि व्हाईट ग्रे हेअर होणं. पहिले असं होतं की एज झालं म्हणून ग्रे हेअर होत होते, आजकाल तुम्ही छोट्या मुलांमध्ये पण आपल्याला बघायला मिळतं, हेअरफॉल पण छोट्या मुलांमध्ये बघायला मिळतो. तर हे सुद्धा लाईफस्टाईलशीच निगडीत आहे का, आणि ह्याच्यावर काय म्हणजे ह्याच्या समस्या खूप जास्तीत जास्त वाढत चालल्या आहेत, तर तुम्ही काय सांगू इच्छिता त्याबद्दल, काय काळजी घ्यायला हवी? हेअरचं म्हटलं तर तुम्ही छोट्या बेसिक पासून तुम्हाला लक्ष देणं गरजेचं आहे, स्पेशली डाएट. आणि का होतोय हेअरफॉल, का होतो त्याचं रूट कॉज जाणून घेणं गरजेचं आहे. जसं की जेनेटिक आहे का, हार्मोनल इम्बॅलन्समुळे होतंय का, न्यूट्रिशनल डिफिशियन्सीमुळे होते, किंवा आपली जी लाईफस्टाईल आहे, खानपिन कसं आहे, कारण आजकाल जे खातात ते चेहऱ्यावर दिसते. बरोबर. तर त्यानुसार मग हेअर असो किंवा स्किन असो दोन्हीसाठी डाएट महत्वाचंच आहे. तर त्यामध्ये आपण काय चेंजेस केले पाहिजे त्यावर भर दिला पाहिजे की जसं आहार जर म्हटलं तर प्रोटीनयुक्त पदार्थ खाल्ले पाहिजे, व्हेजिटेरियन आणि नॉन व्हेजिटेरियन त्या दोन्हीमध्ये पण ज्याच्यामध्ये प्रोटीन आहे असे पदार्थ तुम्ही खाऊ शकता. अमायनो ऍसिड रिच फूड्स हे पण खाऊ शकता. म्हणजे जितकी तुम्ही काळजी घेताय तेवढं तो शरीर देणार. मॅम, आपण केसांच्या समस्यांबद्दल बोलत होतो. असं ट्रेंडिंग आहे आजकाल हेअर ट्रान्सप्लांट. जो कोणी तो म्हणतो मला हेअर ट्रान्सप्लांट करायचं आहे, मी केलंय किंवा वेगवेगळं. तर हेअर ट्रान्सप्लांट आणि PRP थेरपी हे ऐकण्यातच आहे आजकाल, तर ह्यातला डिफरन्स काय आहे? PRP प्लेटलेट रिच प्लाझ्मा ही एक नैसर्गिक पद्धती आहे ज्यामध्ये तुमचं स्वतःचं ब्लड घेऊन आपण सेंट्रिफ्यूज करून त्याचा प्लाझ्मा सेपरेट करतो आणि ते इंजेक्ट करतो स्काल्प मध्ये. अच्छा. आणि हेअर ट्रान्सप्लांट ही वेगळी टर्म आहे, ही प्रोसिजर आहे. त्यामध्ये काय करतो की जेव्हा तुमचे फ्रंटल बाल्डनेस येतो हेअर मध्ये, जेव्हा बाल्डनेस दिसायला लागतो त्यामध्ये ग्रेडिंग राहते, 1 to 7 ग्रेडिंग राहते. तर त्या ग्रेडिंग नुसार हेअर ट्रान्सप्लांट केले जाते. आणि जसं म्हणतो ना आपण की एखादं रोप लावलंय, ग्रामीण भागात रोप लावलंय आणि त्यामध्ये आपण जर खत पाणी घातलं तर त्याची ग्रोथ चांगली होती. तर त्यानुसारच जेव्हा हेअर ट्रान्सप्लांट केले तर त्याच्यानंतर आपण PRP यूज करू शकतो, जसं की एक प्रकारचं खत पाणीच घालतो जेणेकरून की हेअर चांगले उगवतात आणि परत तोच त्या फॉलिकल्सला रूट्सला म्हणा इम्प्लिमेंट मशागत केल्यासारखं आहे. बरोबर. मॅम, बोटॉक्स, फिलर्स, थ्रेड हे आता यूज टू झालंय सगळ्यांना. तुम्हाला पण तुमच्या इकडे एव्हरीडे पेशंट्स असतील, राईट? तर तुम्ही कसं चूज करता, कोणासाठी कुठली ट्रीटमेंट आहे, कसं योग्य त्याचं मार्गदर्शन दिलं जाईल, काय आहे नेमकं फरक काय आहे सगळ्यांमधला? बोटॉक्स, फिलर्स आणि थ्रेड हे तिन्ही एक नॉन सर्जिकल कॉस्मेटिक प्रोसिजर आहे. स्पेशली ते कशासाठी डिझाईन केलेलं आहे, स्किन रिज्युनेशन साठी आणि फेशियल एनहान्समेंट साठी. अच्छा. आणि बोटॉक्स म्हटलं तर ते एक मसल रिलॅक्झंट आहे. तर जिथे आपल्याला फाईन लाईन्स, रिंकल्स दिसायला लागतात तर तिथे आपण बोटॉक्स यूज करू शकतो. आणि राहिला प्रश्न फिलर्सचा, फिलर्स पण नॉन सर्जिकल प्रोसिजर आहे, कॉस्मेटिक प्रोसिजरच म्हणता येईल त्याला. तर त्यामध्ये आपण ज्या स्किन मध्ये व्हॉल्यूम लॉस होतो तर त्यासाठी आपण फिलर्स यूज करू शकतो.
म्हणजे अंडर आय फिलर्स म्हणू शकतो. अंडर आय होलोनेस मध्ये आपण फिलर्स यूज करू शकतो. लिप ऑगमेंटेशन साठी, लिक्विड रायनोप्लास्टी किंवा जॉ कॉन्टरिंग यासाठी आपण फिलर्स यूज करू शकतो. जिथे होलोनेस आहे किंवा जसं की आपण पाहतो की डायनामिक रिंकल्स आणि स्टॅटिक रिंकल्स. तर डायनामिक रिंकल्स जे की एक्सप्रेशन केल्यानंतर जे रिंकल्स दिसत आहेत तर त्यामध्ये आपण बोटॉक्स यूज करू शकतो टेम्पररी मसल रिलॅक्झंट म्हणून. आणि फिलर्स जे की स्टॅटिक्स लाईन्स जे की परमनंट पडलेले आहे जसे की नॅझोलेबल फोल्ड आहे तर त्यामध्ये कसं की लाईन्स दिसत आहेत तर त्यामध्ये आपण व्हॉल्यूम ऍड करून ते फिल करू शकतो. म्हणजे त्या ठिकाणी आपण फिलर्स यूज करू शकतो. फिलर्स काय आहे की एक हॅलोरिक ऍसिड जेल आहे तर ते आपण फिल करू शकतो. आणि याचं ड्युरेशन जर पाहता तर आपण कुठल्या ब्रँडेड यूज करतो तर त्यावर त्याचे डिपेंड राहतं किती वेळ तर टिकतो. म्हणजे जसं की बोटॉक्स साधारणतः 4 ते 5 महिन्यापर्यंत राहतं. आणि फिलर्स जर म्हटलं तर जी क्वालिटीचा आपण फिलर्स यूज करतो तर त्यानुसार ते डिपेंड्स राहतं की वर्ष ते 24 महिन्यापर्यंत ते राहतं. आणि थ्रेड पण नॉन सर्जिकल कॉस्मेटिक प्रोसिजर आहे ज्यामध्ये की जे थ्रेड आपण यूज करतोय ते खूप व्हरायटीज आहेत. जसं की पीडीओ थ्रेड आहे, PLCL आहे, कॉक थ्रेड आहे, स्क्रू थ्रेड आहे. म्हणजे एक फाईन लाईन्स म्हणजे फाईन थ्रेड आहेत ते. तर ते फाईन थ्रेड आपण स्किन मध्ये टाकतोय तर ते स्पेशली आपण जॉ कॉन्टरिंग, फेशियल एनहान्समेंट साठी आपण ते यूज करू शकतो. जसं की आपण जर पाहिलं थ्रेड जेव्हा आपण यूज करतोय स्किन मध्ये टाकतोय तर ते आपण आपलं कोलेजन सिंथेसिस वाढवतोय. ओके. आता हे सगळं ऐकताच वाटतं की ह्या अँटी एजिंग ट्रीटमेंटचाच एक भाग असावा. पण मग अँटी एजिंग अजून काही वेगळं आहे का त्यामध्ये अजून की ह्याच टर्म्स अँटी एजिंग साठीच आहेत? या टर्म अँटी एजिंग साठी आहे पण त्याच्या सोबत जसं की अँटी एजिंग आपण म्हणतोय की एजिंग खूप लवकर स्टार्ट होते आजकाल खूप लवकर. तर ते प्रिव्हेंटिव्ह म्हणून आपण ह्या टर्म लवकर सुरू करू शकतो. जसं की 40 नंतर आपण थ्रेड्स वगैरे टाकू शकतो. पण आता सध्या प्रिव्हेंटिव्ह म्हणून आपण बोटॉक्स फिलर्स हे आपण वयाच्या 25 पासूनच स्टार्ट करायला लागलेलो आहोत. आणि थ्रेड आपण साधारणतः जेव्हा स्किनची लॅक्झिटी वाढते जसे की जॉल्स थोडेसे लटकलेले वाटतायत तर मग आपल्याला ते टाईट करण्यासाठी जॉ लाईन काउंटरिंग साठी मग आपण थ्रेड टाकू शकतो. तर त्यामध्ये जसं मी सांगितलं तसं की कोलेजन प्रोडक्शन बूस्ट होतं. म्हणजे हे जे थ्रेड आहे ते ऍब्सॉर्बेबल आहे ते स्किन ऍब्सॉर्ब करून घेते तर त्यामुळे तिथे कोलेजन बूस्ट होऊन जातं. म्हणजे जसं की प्रोलिन, लायसिन, ग्लायसिन हे त्याच्यासाठी मदत करते. म्हणजे ओव्हरऑल हे सगळ्या प्रोसिजर्स आहेत म्हणा किंवा ट्रीटमेंट्स आपण म्हणू ते डिपेंड्स की कुठल्या टाईपचा, कुठल्या एजचा आणि कसा पेशंट तुमच्याकडे येतो त्यानुसार स्किन कन्सर्ननुसार आपण ते डिवाइड करू शकतो. बरोबर. आणि ही ट्रीटमेंट आपण अँटी एजिंग ट्रीटमेंट जी आहे तर ती आपण कस्टमाइज करूनच करतो. आणि डायरेक्टच बोटॉक्स फिलर थ्रेडवर जाण्या अगोदर पण काही ट्रीटमेंट आहे जसं की PRP मायक्रोनेडलिंग आहे, MNRF आहे, हायपो आहे. ह्या पण नॉन सर्जिकल प्रोसिजर आहे. तर त्या आपण जर त्या स्टार्टिंगला केल्यानंतर तर मग हे म्हणजे त्याच्यामध्ये समजा झालं सुधारणा झाली तर पुढे जायची गरज नाही. आणि मग आजकाल मॅडम आपण बघितलं म्हणजे इंडियन वुमन आपण जर बघितली तर कॉमन प्रॉब्लेम स्किन प्रॉब्लेम मेलझमा आहे. हो बरोबर. तर त्याचं रिझन काय आहे म्हणजे तो कशामुळे येतो आणि त्याच्यावर खरंच ट्रीटमेंट आहेत का आणि जर असेल तर ती कधीपासून आपण सुरुवात करायला पाहिजे म्हणजे असं काय डॉक्टरांकडे जाण्याची योग्य वेळ कुठली त्याच्या बाबतीत हे तुम्ही सांगू शकता? एक तर आपल्याला हे कळायला पाहिजे की आजकाल कोणी म्हणते पिगमेंटेशन आहे, कोणी म्हणते मेलाझमा आहे. तर यामधील फरक कळायला पाहिजे की आपल्याला नेमकं पिगमेंटेशन आहे का मेलाझमा आहे. मेलाझमा म्हणजे महाराष्ट्रात जर आपण विचार केला तर एक स्पेशली मेलाझमा म्हणजे वांग हे प्रसिद्ध आहे तर ते लवकर लक्षात येतं. आणि जर पिगमेंटेशन म्हटलं तर ते कशामुळे असतं की पिगमेंटेशन हे स्मॉल स्पॉट मध्ये पण येऊ शकतं कारण सन एक्सपोजर आहे तर त्यामुळे आपल्या स्किनवर ब्राऊन स्पॉट वगैरे येऊ शकतात. किंवा कुठल्याही ट्रीटमेंटचं एखादा बर्न बसलाय किंवा कुठलीही ट्रीटमेंट केल्यानंतर जर त्याचे कुठले साईड इफेक्ट दिसत असेल तर त्याच्यामध्ये पण पिगमेंटेशन असू शकतात. पण त्यामध्ये पण 2 प्रकार आहे, हायपर पिगमेंटेशन, हायपोपिगमेंटेशन. तर त्यानुसार ते पिगमेंटेशन मध्ये जातं. आणि मेलाझमा म्हटलं तर लगेच लक्षात येतं की वांग म्हटलं तर टिपिकली चिकबोनवर लगेच हायलाइट दिसते, थोडंसं फोरहेडवर आणि नोजवर. हे मेलाझमाचे लगेच टिपिकली दिसणारे लक्षण आहे. तर त्यामध्ये आपण हे कशामुळे होते, रूट कॉज काय आहे तर हे जाणून घेतलं पाहिजे. जसं की मेलाझमा प्रेग्नन्सी मध्ये पण आहे किंवा सन एक्सपोजर खूप जास्त आहे
किंवा म्हणता येईल की आपलं हार्मोनल इम्बॅलन्स, तर त्यामध्ये मेलाझ्माचं प्रमाण तुम्हाला जास्त आहे का? मेलाझ्मा ट्रीटेबल आहे का? मेलाझ्मा ट्रीटेबल म्हणण्यापेक्षा त्याला आपण कमी करू शकतो. डायरेक्टच जसं तुम्ही म्हटलं मगाशी ग्लास स्किन लगेच मेलाझ्माची नाही होऊ शकत, तर त्याला तुम्ही प्रॉपर स्किन रुटीन फॉलो करून किंवा डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार योग्य ती ट्रीटमेंट घेतली तर बऱ्यापैकी 70-80% तो कमी म्हणजे शेड आउट, मुळातून नष्ट नाही होऊ शकणार, पण आहे तेवढा आपण हे करू शकतो. म्हणजे न वाढण्यासाठी आपण प्रयत्न करू नाही, मुळातून जाण्यापेक्षा म्हणता येईल तर तुम्ही जर प्रॉपर ट्रीटमेंट घेतली. कसं असतं स्किन ट्रीटमेंट म्हटलं तर थोडासा टाइम लागतो, बरोबर. तुम्हाला असं कुठली ट्रीटमेंट नाही की एका महिन्यातच तुमचं बरं झालं, एकदम ओके स्किन झाली. तर तुम्ही त्याचं थोडंसं जर त्याला वेळ दिला तर साधारणतः ते कमी पण होऊन जाईल. स्किन ट्रीटमेंट आणि ड्युरेशन आणि हे सगळं बघून मला एक असा प्रश्न विचारावा असं वाटतो. कसं आहे की स्किन ट्रीटमेंट सगळ्यांनाच घ्यावीशी वाटते, कारण छोटे मोठे प्रॉब्लेम्स आजकाल सगळ्यांनाच आहे, चेहऱ्याच्या बाबतीत म्हणा, केसांच्या बाबतीत, सगळ्याच बाबतीत. पण कॉस्मेटॉलॉजिस्ट कडे जाणं हाच एक सगळ्यांना अंगावर शहारा आणणारा प्रश्न वाटतो, कारण की तिथे जाणं म्हणजे पैसा जातो. असं कॉस्मेटॉलॉजी ही खर्चिक आहे असं सगळ्यांच्या डोक्यात बसलेलं आहे, आणि थोड्या अर्थी ते खरं पण आहे, कारण कन्सल्टेशन फीज म्हणा किंवा त्याच्यावरचे उपचार म्हणा. तर काय सांगू इच्छिता तुम्ही, कसं आम्हाला सांगू इच्छिता की योग्य वेळी तुमच्याकडे येणं गरजेचं आहे, किंवा हे आपण कमी खर्चात पण कसं करू शकतो? म्हणजे कमी खर्चातली थेरपी आम्हाला तुमच्याकडनं ऐकायची आहे. ठीक आहे, आता तुम्ही कमी खर्च असं म्हणताय, पण यामध्ये कसं आहे, तुम्ही खर्च कुठं वाढतोय याच्याकडे लक्ष द्या पहिले तर. बरोबर. जसं तुम्ही म्हणताय की पूर्ण ट्रीटमेंट कॉस्टली जाते, बरोबर, तर हे अगदी चुकीचं आहे. कॉस्टली ट्रीटमेंट नाहीये, तुम्ही कॉस्टली करताय. जसं की उदाहरण जर घेतलं की आपल्याला तुम्ही म्हणताय की मेलाझ्मा पूर्णपणे क्लिअर होतो का, पण तो मेलाझ्माचे तुम्हाला पिगमेंटेशन जे काय आहे, तुम्हाला जे स्टार्टिंग दिसते की माझं हे पिगमेंटेशन आहे का मेलाझ्मा आहे, तर याची स्टार्टिंग झाल्यानंतरच तुम्ही जर ट्रीटमेंट घेतली तर ते लवकर क्लिअर होणार, तिथे स्टॉप होणार, वाढायची पण गरज नाही. किंवा ऍक्नी आहे, स्टार्टिंग दिसते, 1-2 ऍक्नी आल्यात किंवा वाढायची सुरुवात झाली, तर त्यासाठी तुम्ही लगेच योग्य डॉक्टरांकडे जर तुम्ही सल्ला घेतला तर त्यानंतर तुमचं कमीत कमी बजेटमध्ये ते सॉल्व्ह होऊ शकतं. जसं की स्किन केअर रुटीन पण आहे. मी जसं सांगितलं तुम्हाला की आपल्याला 3 स्टेपमध्ये तर स्किन केअर रुटीन फॉलो करायचं आहे. क्लेन्झर आहे, मॉइश्चरायझर, सनस्क्रीन. तर मार्केटमध्ये आता असे पण प्रोडक्ट्स अवेलेबल आहे की जे कॉम्बिनेशन मध्ये आहे, मॉइश्चरायझर, सनस्क्रीन. जर आपलं बजेट फ्रेंडली जर पाहिजे असेल तर तुम्ही त्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार ते जरी तुम्ही बजेट फ्रेंडली घेतलं तर ते पण योग्य आहे. किंवा आठवड्यातून तुम्ही जर ग्रामीण भागात असाल आणि मला ते पण घेणं शक्य नाहीये, तर थोडंसं आठवड्यातून एक वेळेस तरी तुम्ही स्किन केअर म्हणून तुमच्या स्किनला लक्ष दिलं पाहिजे. जसं की बेसन, हळद आणि दही हे तर आपल्या घरी असतं, तर आठवड्यातून एकदा फेस पॅक म्हणून यूज करू शकता. योग्य वेळी आणि योग्य मार्गदर्शन मिळाल्यावर हा वाढीव खर्च कमी होऊ शकतो, हे असं लक्षात आलंय. म्हणजे जिथे तुम्हाला 500 रुपयात क्लिअर होणार आहे, जसं की कन्सल्टेशन फीस तुम्ही म्हणताय जास्त आहे, तर जिथे कन्सल्टेशन मध्येच ते क्लिअर होणार असेल तर तुम्ही कशाला ते 30-40 हजार घालतात. पण लक्षात काय येतं की 30-40 हजार गेले, पण ते कशामुळे गेले की आपण ते वाढून ठेवलंय. दुर्लक्ष पहिलं केलं जातं, आणि आपल्याकडे टेंडन्सी आहे जेव्हा अति होतं तेव्हाच डॉक्टरांना गाठायचं. स्किन बाबतीत पण तसंच, जोपर्यंत भैरव होत नाही तोपर्यंत कानाच्या डॉक्टरकडे काही जात नाही. अगदी बरोबर, अगदी बरोबर. ऍक्ने आणि ऍक्ने स्कार्सचे काही टाइप्स आहेत का, आणि त्याच्यावर कुठल्या उपचार पद्धती आपण वापरतो? ऍक्ने आणि ऍक्ने स्कार हे जर पाहिलं तर ते 3-4 प्रकारचे आहेत. जसे की ऍक्नेमुळेच आपल्याला स्कार येत आहेत किंवा पडतायत स्किनवर. तर ऍक्ने स्कार हे 3-4 प्रकारचे आहेत. जसे की आईस पिक स्कार आहे, रोलिंग स्कार आहे, बॉक्स स्कार आहे. आणि ते जर म्हटलं तर तुम्ही जर प्रिकी म्हणजे एकदम टोचल्यासारखं जे फील होते, तर त्यानुसार जे स्कार आहे तर त्याला आपण आईस पिक म्हणू शकतो. बॉक्स मध्ये तर बॉक्स स्कार राहतो, तो थोडासा वाईड राहतो म्हणजे स्क्वेअर टाईप. आणि रोलिंग म्हटलं तर राऊंड शेप मध्ये शॉलो लाईक स्कार असतो. आणि त्याच्यासाठी जर तुम्ही ट्रीटमेंट म्हणताल तर त्यासाठी बऱ्याच ट्रीटमेंट आहे. जसं की केमिकल ट्रीटमेंट आहे, किंवा तुम्ही म्हणताय लेझर थेरपी, याच्यावर किती काम करते. तर लेझर थेरपी जर म्हटलं तर त्यामध्ये पण CO2 लेझर्स आहे, MNRF आहे, क्यू स्विच एंडियाग लेझर आहे. हे खूप छानपैकी काम करताय. आणि ऍक्ने स्कार आणि पिंपल्स, हे पण पिंपल्स हा एक वेगळा प्रकार झाला ना त्यातला.
तर बरेच वेळा असं होतं बघा, पेशंट म्हणजे मैत्रिणींमध्ये आम्ही जसं बोलतो, अरे यार मला एकच पिंपल होता आणि मी डॉक्टरांकडे गेले, मला जरा जास्त झालं. असं तर होणं शक्य नाही, म्हणजे काहीतरी रिएक्शन असणार किंवा घेण्यात कमी जास्तपणा आला असणार. तर त्यावर तुम्ही काय सांगू इच्छिता की ते वर्स कशामुळे होतं? म्हणजे छोटाशी एक गोष्ट आहे, ट्रीटमेंट घेतल्यावरती कमीच व्हायला पाहिजे, पण कधी कधी वर्स होते, तर त्याचं काय रिझन आहे? म्हणजे तुम्ही म्हणताय की ते कमीच व्हायला पाहिजे, पण त्याच्यासाठी मी जे सांगते की कॉज रूट बघा तुम्ही, तुमचं काय आहे, की तुम्ही ट्रीटमेंट घेतली बरोबर, पण त्यासोबत डॉक्टर तुम्हाला योग्य ते डाएट फॉलो करायचं सांगताय. तुम्ही ते ऍक्नेसाठी, पिंपलसाठी ट्रीटमेंट घेताय आणि बाहेर जाऊन तुम्ही लगेच बेकरी प्रोडक्ट्स खाताय किंवा तुम्हाला जे सांगितलं की जे खाताय ते तुमच्या स्किनवर दिसतंय, तर मग तुम्ही त्यानुसार डाएट फॉलो करा, प्रिकॉशन काय सांगितली ती हे करा, फॉलो करा, आणि तुम्हाला एक प्रॉपर स्किन केअर रुटीन डॉक्टरांनी दिलेलाच असतो, तर त्यानुसारच तुम्ही यूज करा. लगेच ट्रेंडच्या मागे लागून की हा पण दोन्ही जर तुम्ही कंबाईन केलं तर तिसरं काहीतरी होणारच. म्हणजे इन शॉर्ट हे थोडंफार मिथच आहे की माझं छोटंसं होतं, डॉक्टरकडे गेल्यावर मोठं झालं, तर तसं तर होणार नाही. कुठेतरी आपल्या ट्रीटमेंटमध्ये म्हणजे आपल्याच करण्यात काहीतरी कमी जास्त ट्रीटमेंट योग्य ते असते. तुम्ही योग्य डॉक्टरांकडून घेतली तर नक्कीच योग्य राहणार. जसं की तुम्ही म्हणताय की याने काही वर्सन होत आहे का, जर तुम्ही योग्य ते डॉक्टर निवडलाच नाही तर त्यामध्ये पण तुम्हाला बर्न बसण्याचे, जसे की तुम्ही केमिकल पील करता, एक कॉमन जर ऍक्नेसाठी म्हटलं तर त्यामध्ये तुम्ही जर चांगल्या डॉक्टरांकडून, योग्य ते डॉक्टरांकडून जर ती ट्रीटमेंट नाही केली तर नक्कीच तुम्हाला बर्न बसणार किंवा त्याचे साईड इफेक्ट तर तुम्हाला दिसणारच. अच्छा, बरं झालं तुम्ही केमिकल पिल्स बद्दल बोललात. तोच माझा पुढचा प्रश्न होता की केमिकल पिल्स, MDA, लेझर ट्रीटमेंट ह्याच्यातला फरक काय आहे? म्हणजे कारण हे सुद्धा ऐकायला मिळतं की केमिकल पिल्स म्हणजे लिटरली काही केमिकल पिल्स असतात आणि त्या चेहऱ्यावर टाकतात, असं काही असतं का? म्हणजे काय केमिकल पिल्स, काय प्रकार आहे? केमिकल पिल जे आपण यूज करतोय तर ते 3-4 प्रकारचे वेगवेगळे प्रकारचे आहेत, बरोबर. जसं की आपण डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच कुठलं पील करायचं काय ते डॉक्टरच ठरवतील, स्किन टाईप नुसार, की तुमचा मेन कन्सर्न काय आहे, म्हणजे ऍक्ने आहे का, पिगमेंटेशन आहे का, वेगळा काय कन्सर्न आहे, तर त्यानुसार आपण एक्सफोलिएटिव्ह ट्रीटमेंट करू शकतो. म्हणजे याच्यामध्ये एक्सफोलिएटिव्ह ट्रीटमेंट आहेच, पण जसं की केमिकल पील आहे तर ते अर्ली 20s किंवा अबोव्ह आपण यूज करू शकतो. कसल्या फॉर्म मध्ये आहे त्यानुसार आपण केमिकल पील यूज करू शकतो. तर त्यामध्ये कसं राहतं की एक सौम्य त्वचा जी आहे तर त्यामध्ये आपण केमिकल पिल्स यूज करू शकतो. ही इनिशियल ट्रीटमेंट असते का केमिकल पिल्स? म्हणजे कुठल्याही याची ही इनिशियल ट्रीटमेंट म्हणून केल्या जाते का, की असं काही नाही? तसं नाही म्हणता येणार, पण इनिशियल ट्रीटमेंट पण आपण म्हणू शकतो, पण स्किन टाईप नुसार कुठलं केमिकल पील करायचं त्यानुसार पण राहतं. आणि ते आपण जसं की स्किन रिन्युअल, तर हे काम आपलं केमिकल पील करते. MDA जे म्हणताय तुम्ही, तर ही एक मेकॅनिकल प्रोसिजर आहे ज्यामध्ये आपण डेड स्किन लेअर आपण काढून टाकतो. तर मायक्रोडर्मा ॲब्रेजन असं त्याला म्हणता येईल. आणि लेझर ट्रीटमेंट ही बऱ्याच गोष्टीसाठी करू शकतो, की पिगमेंटेशन आहे किंवा ऍक्ने स्कार आहे, वेगवेगळ्या स्किन कन्सर्न नुसार वेगवेगळे लेझर्स आपण यूज करू शकतो. ह्या सगळ्या मोठ्या टर्मिनॉलॉजी ऐकल्यानंतर असं छोटे क्वेश्चन्स राहिलेत असं मला वाटतंय. ते म्हणजे स्किन केअर रुटीन, की मेकअप, आपण मेकअप करताना घ्यायची काळजी कुठली असावी? कारण मेकअप शिवाय तर आजकाल कोणी बघायलाच मिळत नाही. तर मेकअप करताना किंवा तो उतरवताना कुठली काळजी आपण घ्यायला पाहिजे, हा माझा एक क्वेश्चन आहे. आणि त्याआधी मला तुमच्याकडून जाणून घ्यायला आवडेल की सगळ्या टर्म्स आपण ऐकल्या आहेत की फिलर्स आहेत, हे आहे ते, आणि याच्यामध्ये सिंपलची गोष्ट असते की स्किन इन्फेक्शन बरेच वेळा होतं, राईट? तर हे स्किन इन्फेक्शनचा काय रूट कॉज आहे? म्हणजे स्किन इन्फेक्शन झाल्यानंतर नेमकी कुठली काळजी घ्यायला हवी आपण? स्किन इन्फेक्शन का झालंय हे महत्वाचं आहे. ओके, की म्हणजे ट्रीटमेंट घेतल्यामुळे इन्फेक्शन बसलंय का तुमचं म्हणजे घरीच काय कारणामुळे इन्फेक्शन बसलं, तर त्यानुसार त्या इन्फेक्शनची ट्रीटमेंट राहते असे. आणि मेकअपचा क्वेश्चन खूपच सगळ्या तरुणी अगदी कान देऊन ऐकत असतील की मेकअप करताना कुठली काळजी घ्यायला हवी? मेकअप करताना मी तर तुम्हाला सांगितलं की सेमी परमनंट मेकअप त्याच्यासाठी एकदम चांगला आहे शॉर्ट टर्म मध्ये, आणि प्रेझेंटेबल, एनी टाइम तुम्ही प्रेझेंटेबल राहू शकतात. मी तुम्हाला जसं सांगितलं की मेकअप करायचं म्हटलं की थोडंसं स्किन केअर रुटीन फॉलो केल्यानंतरच तुम्ही मेकअप केलेला चांगला राहील. आणि दरवेळेस आपण मेकअप करतोय पण तो रात्री झोपताना काढायला हवाच आहे, बरोबर. तर त्यासाठी तुम्ही डबल क्लिन्झिंग केलेलं योग्य राहील. जसं की पहिले तुम्ही क्लेन्झर यूज करा आणि त्याच्यानंतर तुम्ही फेस वॉश यूज करा. तर त्यानुसार जर तुम्ही डबल क्लेन्झिंग केलं तर बेटर राहील.
आणि सनस्क्रीन बाबत पण खूप येत आहे ना, म्हणजे सनस्क्रीन माझी एक मैत्रीण, आम्ही असं बोलत असताना स्वयंपाक करताना पण मी सनस्क्रीन लावते असं तिने मला सांगितलं. सो आय वॉज शॉक, म्हणजे सनस्क्रीन असावं हे मला पण. युव्ही रेज पडतायत ना चेहऱ्यावर, तर असं काही नाही की आपण म्हणतात की बऱ्याच लेडीज म्हणतात की मी तर उन्हात गेलेच नाही तर मी का सनस्क्रीन वापरावं, पण ते युव्ही रेज कुठले पडतायत, लाईट मधून, आपण गॅसच्या जवळ असतो त्यामधून किती उष्णता आपल्या चेहऱ्यावर पडते, तर त्यासाठी गरजेचंच आहे की आपल्याला त्या युव्ही रेडिएशन साठी म्हणजे प्रोटेक्शन करण्यासाठी आपण ते सनस्क्रीन युज केलं पाहिजे. तर ते सनस्क्रीन पण खूप सारे प्रकारचे आहेत, तुम्ही तुमच्या स्किन टाईप नुसार तुम्हाला डॉक्टर सजेस्ट करतील रुटीन, म्हणजे ते असायलाच पाहिजे. आणि मागच तुम्हाला सांगितलं की एजिंग फॅक्टर जो आहे तर तो स्लो डाऊन करतो सनस्क्रीन. ओके. पहिले नाही तर बाहेर म्हणजे बीचवर गेल्यावर सनस्क्रीन लावायची पद्धत होती, पण ती आता हळूहळू. त्यामध्ये पण मग वेगळे प्रकार आहे, जसं मी तुम्हाला सांगितलं की सनस्क्रीन मध्ये जे आहेत तर युव्हीचं नाही तर ते तर प्रोटेक्शन झालं, बरोबर. पण तुम्ही म्हणता की बीचवर वगैरे, तर ह्यामध्ये पण 2 प्रकारचे सनस्क्रीन राहतात, फिजिकल सनस्क्रीन आणि केमिकल सनस्क्रीन. जसं म्हणतात ना की मी सनस्क्रीन लावली पण मला काही सूटच होत नाही, ते खूप पॅची पॅची दिसतं, तर ते फिजिकल सनस्क्रीन राहतं, प्रोटेक्शन खूप चांगलं मिळतं, पण ते फिजिकल सनस्क्रीन, तर ते तुम्ही मग बीचवर वगैरे गेल्यानंतर तुम्ही त्यामध्ये युज करू शकतात असं. आणि डेली रुटीन मध्ये मग तुम्ही केमिकल सनस्क्रीन जरी युज केलं ते लाईट वेट राहतं, तर ते ठीक आहे. ओके मॅडम, बरेचदा असं होतं की आपण ऐकतो, म्हणजे तुमच्याकडे पण पेशंट येत असणार की मी वर्कआउट केलं की माझे केस खूप जास्त गळायला लागले आहेत, मी झुंबा क्लासला गेली म्हणून चिकट, म्हणजे घामानेच ऑफकोर्स स्वेटिंगने ते चिकट होतात आणि केस खूप वाढतात किंवा स्किन ड्राय होते, असं बरेचदा ऐकायला मिळतं. तर स्पोर्ट्स करणाऱ्यांसाठी, जिम करणाऱ्यांसाठी तुम्ही काय रुटीन सजेस्ट कराल? मेन तर जिम करून आल्यानंतर तुम्ही पहिले तर आंघोळ करा. ओके, ते महत्वाचं आहे, कारण बॅक्टेरियल इन्फेक्शन घामामुळे जे काय आपण जिम करून येतो तर स्वेटिंग खूप जास्त होते, तर बॅक्टेरियल इन्फेक्शन, स्किन ॲलर्जी होण्याचे चान्सेस खूप जास्त असतात. तर पहिले तर तुम्ही आंघोळ करा आल्यानंतर, किंवा सैल कपडे वगैरे यूज करा त्याच बिटवीन, आणि स्वतःचे जे टॉवेल्स, इनरवेअर्स आहेत ते शेअर करू नका. ओके, म्हणजे इन्फेक्शन होण्याचे चान्सेस जास्त असतात आणि त्यामुळे त्यांच्यासाठी स्पेशल खास असं रुटीन असायलाच हवं. मेनली आल्यानंतर लगेच आंघोळ करा, हे महत्वाचं आहे. बरोबर. आपण असं बघतो की चेहऱ्यावर पिंपल आला की तो काढून टाकायचा, म्हणजे दिसायला नको. जसं डोक्यावर एखादा पांढरा केस आला की तो काढून टाकायचा, तर हे साधारणतः बघायला मिळतं. तर ते कितपत योग्य आहे, म्हणजे ते खरंच करायला हवं की नको? पिंपल्स फोडणं हे काही योग्य नाही, कारण लगेच इन्फेक्शन बसण्याचे चान्सेस आहेत. त्याच्यानंतर त्याला पिगमेंटेशन पण बसू शकतं, जेव्हा आपण फोडतोय तर त्या ठिकाणी पिगमेंटेशन बसतं, स्कार पण होतात. तर त्यामुळे मला तरी असं वाटतं की तुम्ही पिंपल्स फोडण्याच्या भानगडीत पडण्यापेक्षा लगेचच तुम्म डॉक्टरांचा सल्ला घेतला किंवा तात्पुरता ॲक्ने पॅच पण मिळतो, तो जरी यूज केला तरी चालेल. आणि असं असतं की काही काही जणांना येता जाता चेहरा धुवायची सवय असते, कुठून आले की लावला फेस वॉश, कुठून आले की, तर ते कितपत योग्य आहे? म्हणजे खरोखर आपल्या चेहऱ्याला किती वेळा वॉश करण्याची गरज आहे, किती वेळा फेस वॉश वापरायला हवा? बरेच वेळ आपण बघतो, म्हणजे साधारण तुम्ही 5 मिनिटं जरी एखाद्या व्यक्तीशी बोलत असाल तर सतत तुम्हाला चेहऱ्यावरून हात फिरवताना दिसतो. तर म्हणजे ते कितपत योग्य? म्हणजे त्यांनी स्किन खरंच डॅमेज होते का? आणि सेन्सिटिव्ह स्किन असेल किंवा नॉर्मली स्किन असेल तर कितपत त्याला हाताळणं योग्य आहे? फेस क्लिन्झिंग करणं ते योग्य आहे, पण किती टाइम करणं त्याच्यावर पण प्रमाण पाहिजे. बरोबर. कारण स्किन आपले कसे की तुम्ही यूज करताय वेगवेगळे फेस वॉश, काही जणांना ॲक्ने असतात तर त्यानुसार त्याला हार्श फेस वॉश असतो, जर तो आपण रिपीट यूज केला तर तुमची स्किन ड्राय पडून जाईल. तर साधारणतः 2 वेळेस जरी फेस वॉश केला तरी योग्य आहे. आणि जर मेकअप करत असाल तुम्ही, डेली मेकअप बऱ्याच जणांचा असतो, तर मेकअप जर केला असेल तर रात्री झोपण्यापूर्वी डबल क्लिन्झिंग करणं योग्य आहे. मॅम, जसं सुरुवातीला म्हणजे इंट्रोडक्शन मध्ये मी तुमच्या इंट्रोडक्शन मध्ये सांगितलं की तुम्ही कोरोना नंतर क्लिनिकल कॉस्मेटॉलॉजिस्ट म्हणून तुमची ओळख निर्माण झाली आहे. तर एक कोड आहे बरं का, एक म्हणजे तुम्ही तुमची 2012 पासून तुम्ही रुटीन आपलं प्रॅक्टिशनर सुरू होतं तुमचं. तर मग असं कोरोना नंतर काय झालं की तुम्ही एकदम कॉस्मेटॉलॉजी त्यामध्ये तुम्ही उतरला? म्हणजे कोरोनानी काय नवीन तुम्हाला उमेद, दिशा किंवा तुमचा एकदम फोकसच चेंज झाला सगळा? तसं पाहिलं तर मला पहिलेच कॉस्मेटॉलॉजी मध्ये इंटरेस्ट होता. पहिलेच मला म्हणजे जसं मला प्रॅक्टिस स्टार्ट केली तेव्हापासूनच मला कॉस्मेट मध्ये इंटरेस्ट होता. पण
जसं की टाइम मॅनेजमेंट होत नव्हता माझा. माझे मिस्टर ड्युटीला असायचे, तर त्यामुळे मला तेवढा टाइम मॅनेजमेंट होत नव्हता. त्यानंतर कोरोना नंतर मग जेव्हा त्यांनी रिझाईन केलं तर त्याच्यानंतर मला पण टाइम मिळाला. आणि हे त्यावेळेस मला हे जाणून आलं की जे कोरोना होऊन गेला त्यानंतर स्किन इन्फेक्शन खूप वाढत गेले किंवा स्किन डिसीजेस वाढत गेले किंवा म्हणजे एक डर्मॅट प्लस कॉस्मॅट याची नीड जाणून आली. म्हणजे जास्त समस्या जाणवल्या का? जाणून आले त्याच वेळेस. मग ही जसं की मास्कमुळे मास्क ऍक्ने सुरू झाला, कारण बरेच आपण महिने मास्क यूज करत होतो, तर त्यामुळे ते ऍक्ने, कारण तिथे घामामुळे जे काही इन्फेक्शन होत होतं तर त्यामुळे ऍक्नेचा फ्लेअरअप जास्त वाढला. किंवा डिप्रेशन मध्ये बरेच जण गेले, कोणाचं कोणी एक्सपायर झालं काय झालं तर त्यामध्ये स्ट्रेस लेवल खूप वाढला, तर ते मानसिक दृष्ट्या खच्चीकरण होत गेलं. तर त्यामुळे तुम्हाला जसं सांगितलं की कुठलाही इफेक्ट तुमच्या स्किनवर लगेच दिसायला लागतो. बरोबर. तर त्यामुळे काय होत झालं की स्किनचे प्रॉब्लेम खूप सारे क्रिएट झाले. कोरोना नंतर स्किन प्रॉब्लेम जास्त दिसायला लागले, हेअर फॉल पण जास्त वाढत गेला. कारण कसं झालं की त्या कोरोनामध्ये जी लाईफस्टाईल आहे ती बिघडत गेली, स्ट्रेस लेवल वाढत गेला, झोप कमी झाली. स्ट्रेस लेवल वाढल्यामुळे झोप तर कमीच झाली, भीतीदायक होतं ते सगळं. तर ते वातावरण वेगळंच होतं, त्यामुळे पूर्ण स्ट्रेस मध्येच बऱ्याच गोष्टी गेल्या. तर ते तुमच्या स्किनवर आणि हेअरवर लगेच इफेक्ट दिसायला लागला आणि मॅक्झिमम पेशंट तेच येऊ लागले. ऍक्ने आहे किंवा पिगमेंटेशन आहे, मेलाझ्मा आहे, हेअर फॉल आहे, लवकरच कमी वयामध्ये त्यांना हेअर फॉल सुरू झालाय. म्हणजे काही मुलांचे आई वडील गेले आहेत ते आता डिप्रेशन मध्ये गेले, डिप्रेशनमुळे पण त्यांना हेअर फॉल खूप जास्त प्रमाणात जाणवू लागला. म्हणजे एक स्किन आणि हेअर मध्ये एक 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 सिम्पटम्स दिसतच गेले आणि त्यानुसार ते पेशंट वाढत गेले. तर मग जो माझा इंटरेस्ट होता तर तो मी त्यामध्ये मग डेव्हलप केला. तुम्ही आता बोलता बोलता मानसिक खच्चीकरण हा एक विषय शब्द बोललात, तर त्यावरून मी तुम्हाला एक विचारते की खरोखर दिसणं म्हणजे आपण जसं म्हणतो की प्रेझेंटेबल असायला हवं आणि आजकालची ती गरज आहे, आजच्या काळाची ती गरजच आहे. तर ऍक्नी आहे, स्कार आहेत, ह्याचा सगळं कॉन्फिडन्स लेवलवर समोरच्याचा फरक पडतो का? म्हणजे खरंच पडतो का? पडतोच. कारण कसं असतं आपलं जर प्रेझेंटेशन आता आहे तर त्यामध्ये कसं होतं की आपल्या चेहऱ्यावर जर काही असेल, खड्डे म्हणा, ऍक्ने म्हणा, तर ते आत्मविश्वास जो आहे तर तो कमी व्हायला लागतो. बरोबर. तर त्यासाठी आपण ट्रीटमेंट घेतली, खरंच योग्य वेळी ट्रीटमेंट घ्यायला हवी. म्हणजे आणि स्टार्टिंगला जर ट्रीटमेंट घेतली तर ते वाढतच नाही. बरोबर. आणि आजकाल सर्वांना प्रेझेंटेबल राहायचंच आहे, तर त्यासाठी त्या ट्रीटमेंट योग्यच आहे. बरोबर. मॅम, जेव्हा तुम्ही तुमच्या टीमचं इंट्रोडक्शन करून देत होता तेव्हा ऍस्थेटिक गायनोकॉलॉजी हा कन्सेप्ट ऐकायला आला मला. तर काय आहे ऍस्थेटिक गायनोकॉलॉजी, काय आहे आणि इंडियामध्ये त्याचा अवेअरनेस आहे का भारतीय महिलांमध्ये? तो कारण गायनोकॉलॉजी म्हटल्यावर महिला त्याच्याशी संबंधित आहे, तर त्याचा अवेअरनेस किती आहे आपल्या भारतात? ऍस्थेटिक गायनोकॉलॉजी ही एक इंटिमेट एरिया संबंधित अपीअरन्स, फंक्शन आणि कॉन्फिडन्स बिल्ड करण्यासाठी आहे. तर त्यामध्ये आपण वेगवेगळ्या ट्रीटमेंट वेगवेगळ्या आजारांसाठी करू शकतो किंवा रेज्युनेशन म्हणू शकतो. जसं की एक्सटर्नल अपीअरन्स जे आहे इंटिमेट एरियाचं, जर डार्कनेस असेल तर त्यासाठी आपल्याकडे ट्रीटमेंट अवेलेबल आहे. किंवा जे फंक्शन म्हणतोय आपण, आजकाल प्रेग्नन्सी नंतर बऱ्याच जणांना हा लुजनिंगचा थोडासा प्रॉब्लेम येतोय, तर त्यावेळेस आपण लुजनिंग जे आहे व्हजायनल लुजनेस, तर त्यामध्ये व्हजायनल टायटनिंग साठी पण ट्रीटमेंट करू शकतो. किंवा ड्रायनेस आहे की खूप सारे ट्रीटमेंट घेऊन झाले पण त्या ड्रायनेस कमी होत नाही किंवा त्या ठिकाणचं इन्फेक्शन कमी होत नाही, तर त्यासाठी पण आपल्याकडे ट्रीटमेंट अवेलेबल आहे. किंवा असं पण म्हणता येईल की जे सेक्शुअल आनंद जो आहे तर तो बऱ्याच वेळेस कमी झालेला दिसतो ड्रायनेसमुळे, तर त्यासाठी पण आपल्याकडे नॅचरल पद्धतीने उपचार केले जातात. तर PRP आहे त्यासाठी, म्हणजे आणखी वेगवेगळ्या लेझर ट्रीटमेंट पण आहेत. ओके. ओव्हरऑल गायनोकॉलॉजी टर्म आला म्हणून विचारते की मग प्रेग्नन्सी, राईट, प्रेग्नन्सीमध्ये कॉमन सगळ्या बायकांना प्रश्न असतो स्ट्रेच मार्क. प्रेग्नन्सी आणि स्ट्रेच मार्क हे इक्वेशनच झालेलं आहे. सो त्याच्यासाठी काही ट्रीटमेंट म्हणजे पहिलेपासूनच घ्यायला हवी का? म्हणजे असं ना की झाल्यावर सगळ्याजणी विचार करतात की अरे स्ट्रेच मार्क आल्यात, आता मी काय करू? तर त्यासाठी आधीपासूनच आपण तयारीत असायला हवं का? आणि दुसरं गोष्ट की एक मीथ आहे की आता मी प्रेग्नंट आहे, आता मला कुठल्याच ट्रीटमेंट्स नको, त्या चालतच नाही, तर हे खरं आहे का? म्हणजे प्रेग्नन्सीमध्ये कुठली ट्रीटमेंट घेणं योग्य अयोग्य, काय सांगाल त्यावर? प्रेग्नन्सीमध्ये म्हटलं तर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच तुम्ही मेन तर ट्रीटमेंट घेतली पाहिजे. जर स्किन केअर रुटीन मध्ये म्हटलं
तर तुम्ही एक नॉर्मल जो रुटीन आहे तर त्यामध्ये पण तुम्ही मिनरल सनस्क्रीन यूज करू शकता, व्हिटॅमिन सी यूज करू शकता. आणि जर अवॉइड जर करायचं म्हटलं तर तुम्ही रेटिनॉइड युक्त जी क्रीम आहे, जे काही प्रोडक्ट्स आहेत ते अवॉइड करू शकता. आणि जे केमिकल स्पिल्स आहे, एक्सफोलिएटिव्ह ट्रीटमेंट जे आहे तर ते तुम्ही लेझर ट्रीटमेंट ते अवॉइड करू शकता. आणि नेक्स्ट तुमचा जो क्वेश्चन होता की स्ट्रेच मार्क्स, तर स्ट्रेच मार्क्स म्हटलं तर असं कुठल्या ऑइलनीन वगैरे त्याने काही कमी होण्यासारखं नाहीये. आणि खरं तर पाहिलं तर स्ट्रेच मार्क परमनंटली क्लिअर होऊ शकत नाही. बरोबर आहे, कारण की स्किनच स्ट्रेच झालेली. कारण कसं असतं, जसं जसं तुमचं ग्रॅव्हिटी युटेरस वाढत जाते तशी तशी तुमची स्किन थोडीशी लूज व्हायला लागते. तर त्यामध्ये जी स्किन लूजनिंग होते तर तेव्हा ते स्ट्रेच मार्क्स पडतात. बरोबर. तर स्ट्रेच मार्क्स साठी तुम्ही ठीक आहे, तुम्ही ऑइलिंग वगैरे मॉइश्चरायझर जर तुम्ही स्टार्ट केलं, जसं जसं तुमचं युटेरस वाढतंय त्यानुसार जर तुम्ही आधीपासूनच जर काळजी घेतली तर ठीक आहे. स्ट्रेचिंग साठी थोडासा जो ड्रायनेस येतोय तर तो कमी होईल आणि स्ट्रेच मार्क्स थोडेसे कमी प्रमाणात, जसे की ते जास्त प्रमाणात पडताय तर ते थोडेसे कमी प्रमाणात होतील. आणि त्यासाठी मग नंतर पाहिलं तर त्याच्यासाठी ट्रीटमेंट पण आहे अवेलेबल. तर 70 to 80% रिझल्ट मिळू शकतो लेझर ट्रीटमेंट नुसार. तर त्यामध्ये MNRF आहे, मॉर्फिज 8 आहे, CO2 लेझर्स आहे. ओके, ओव्हरऑल तुमच्याशी गप्पा केल्यावर मला असं जाणवलंय समस्या कुठलीही असो, कॉस्मेटॉलॉजिस्टकडे सगळ्या प्रश्नांची उत्तर आहेत. तर तुमच्याशी बोलण्यात कसा वेळ गेला कळालंच नाही. कॉस्मेटिक गायनोकॉलॉजी बद्दल आपण आता तुम्ही बरंच माहिती दिली, जो अवेअरनेस मला देखील नव्हता, मी एक्सेप्ट करते. त्यामध्ये अजून काय टर्म्स इन्व्हॉल्व आहेत, म्हणजे कॉस्मेटिक गायनोकॉलॉजी जेव्हा आपण ऐकतो त्याबद्दल अजून म्हणजे स्त्रियांचं सौंदर्य खुलवण्याकरता काय अजून त्यामध्ये ऍड ऑन गोष्टी आहेत असं? कॉस्मेटिक गायनोकॉलॉजी म्हटलं तर नॉन इन्व्हेजिव्ह लेझर ट्रीटमेंट आहे. ओके. तर यामध्ये आणखीन बऱ्याच गोष्टी आहेत, जसं की मी तुम्हाला मगाशी सांगितलं. तर त्यानुसार आणखी म्हटलं की महिलांना बऱ्याच गोष्टी माहित नाहीये, याच्याबद्दल अवेअरनेस नाहीये. बरोबर. तर यामध्ये ब्रेस्ट ऑगमेंटेशन, ब्रेस्ट रिडक्शन या पण प्रोसिजर आहे. आणि हे प्रेग्नन्सी मध्ये म्हटलं तर हार्मोनल इम्बॅलन्स खूप जास्त होतं किंवा हार्मोनल चेंजेस पण दिसायला मिळतात. तर त्यावेळेस ते आपल्या इंटिमेट एरियामध्ये पण अफेक्ट करतं. बरोबर. जसं की इंटिमेट एरिया डार्कनिंग वाढतं किंवा डिलिव्हरी नंतर व्हजायनल वॉल जो लुजनिंग वाढतं, तर त्यामध्ये जेव्हा सेक्शुअल प्लेजर जे यायला पाहिजे तर ते येत नाही. तर त्यासाठी पण बऱ्याच ट्रीटमेंट अवेलेबल आहे. आणि कुणाला कुणाला आता अपेरन्स कडे जसं म्हणतोय की आता फंक्शन झालं अपेरन्स, याकडे पण बऱ्याच काही ट्रीटमेंट्स अवेलेबल आहे, जसं की लॅबोप्लास्टी आहे. तर जर अनइव्हन दिसत असेल तर त्यामध्ये पण आपण नॉन सर्जिकल प्रोसिजर करू शकतो. ओके. आणि जसं की आपण पाहू शकतो की अपीअरन्स सोबत फंक्शन पण तितकेच महत्वाचे आहे. तर दोन्ही मध्ये लेझर ट्रीटमेंट काम करते आहे. एस्थेटिक गायनोकॉलॉजी बद्दल जाणून घेताना बऱ्याचशा गोष्टी आता लक्षात आल्या ज्या तुम्ही सांगितल्या, तर ती खरंच तितकीशी महत्वाची आहे का? हो, बरोबर. आता कसं म्हटलं की आपण प्रोसिजर करतोय पण ती एक मानसिकता पण सुधारते ना. बरोबर बरोबर. की आपण फंक्शन अपीअरन्स साठी बघतोय पण एक मानसिकता राहते की हे असं आहे, हे तसं आहे. तर त्यासाठी आपण एक मानसिकतेवर पण आपण एक गायनेकोलॉजी म्हणून काम करू शकतो. तर मला जाता जाता तुम्ही आमच्या तरुणांना किंवा आमच्या ओव्हरऑल सगळ्या प्रेक्षकांना स्किन केअर बद्दल काय सल्ला देऊ इच्छिता? एक तर मी सांगेल, पहिले तर दररोज आंघोळ करा कारण बरेच लोक अशी आहेत आणखी पण. आणि दुसरी गोष्ट म्हटलं तर एक जो स्किन केअर रुटीन मी पहिल्यापासून म्हणत आले तर तो एक साधा सिंपल ठेवा, कारण ट्रेंड येत राहतो जात राहतो. बरोबर. पण स्किन आपली हेल्दी ठेवायची आपल्याला. बरोबर. तर त्यासाठी तुम्ही सिंपल जे सांगितलं तुम्हाला की क्लेन्झर, मॉइश्चरायझर, सनस्क्रीन, एवढं सिंपल जरी ठेवलं तरी चालेल. आणि त्यानंतर तुम्हाला जर वाटत असेल की आता काय कन्सर्न असेल तर त्यानुसार मग तुम्ही ऍड ऑन करू शकता, ते पण डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार. आणि मेन जे आहे की तुमचा आहार व्यवस्थित ठेवा, झोप व्यवस्थित घ्या, लाईफस्टाईल सुधारा आणि खाण्यापिण्याकडे थोडंसं लक्ष द्या. तेच बॅलन्स डाएट, योग्य आपण म्हणू बॅलन्स डाएट आणि योग्य स्किन केअर तुम्हाला नक्कीच हेल्दी स्किन देऊ शकते. म्हणजे आज तरी एवढं आम्ही शिकलो, कारण सर्वजण सुंदर असतात. फक्त तुम्हाला त्याच्यात भर घालायची आहे की तुम्हाला कुठला कन्सर्न आहे त्यानुसार तुम्ही डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच तुम्ही ट्रीटमेंट घ्या. बरोबर. ना की फॅन्सी आलंय आणि ते तुम्ही युज करतायत, त्याचे साईड इफेक्ट जास्त होत आहेत. आणि तुमचा जो मेन बऱ्याच जणांचा क्वेश्चन राहतो की खूप जास्त खर्च, तो टाळू शकतात तुम्ही जर योग्य टाइम मध्ये योग्य ती ट्रीटमेंट घेतली तर. बरोबर. थँक्यू. खूप छान वाटलं तुमच्याशी बोलून. धन्यवाद.